Hello students, in the previous video we have seen the multiple alleles and pleiotropy, which is a intergenic interactions. okay, तर आतापर्यंत आपण पाहिले की या चॅप्टरमध्ये इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनमध्ये की सगळ्यात पहिले जे मेंडेल्सनी सगळ्यात पहिले याच्यामध्ये काय केले, एक्सपेरिमेंट्स केले पी प्लांट्सवर आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी मोनोहायब्रिड रेशो, डायहायब्रिड रेशो आणि त्याच्यानंतर त्याच्या बेसिसवर त्यांनी मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स सांगितले. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन्स आहेत आणि त्या डेव्हिएशन्समध्ये काहीतरी एक्सेप्शन्स आहेत. ते एक्सेप्शन्ससुद्धा पाहिले इन द केस ऑफ दॅट इज द इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलिल्स अँड प्लिओट्रॉपी. ओके, तर मेंडेल्सनी हे जे हा जो ग्रेगर मेंडेल आहे यांनी त्याचं वर्क जे आहे इनहेरिटन्स वर्क ते 1866मध्ये काय केलं, पब्लिश केलं. ओके, 1866मध्ये त्यांनी ते पब्लिश केलं आणि त्यावेळेस ते 1866मध्ये ते त्यावेळेस काही रिकमेंड झालं नाही किंवा नोटीस झालं नाही. ओके, बाकीच्या सायंटिस्टनी त्याला एवढं महत्त्व दिलं नाही किंवा ते अननोटिस्ड राहिलं किंवा अनरेकग्नाइज्ड सुद्धा राहिलं टिल 1900पर्यंत. ओके, म्हणजे 1866 to 1900पर्यंत जे ग्रेगर मेंडलनी जे आता मोनोहायब्रिड रेशो, डायहायब्रिड रेशो आणि जे लॉज सांगितले इनहेरिटन्सचे ते 1900पर्यंत अननोटिस्ड राहिले आणि अनरेकग्नाइज्ड सुद्धा राहिले. ओके, त्याच्यानंतर 1900 नंतर वेगवेगळ्या सायंटिस्टनी ग्रेगर मेंडलनी जे डिस्कवरी केली किंवा जो रिसर्च केला इनहेरिटन्सवर तो रेकग्नाइज व्हायला सुरुवात झाली. ओके, आणि त्याचं जे वर्क होतं ग्रेगर मेंडलचं, जसं की आपण पाहिलं की त्यांनी काय केलं की मॅथमॅटिक्सचा यूज केला आणि स्टॅटिस्टिक्सचा यूज केला आणि कशासाठी एक्सप्लेन बायोलॉजिकल जो फिनॉमिना आहे तो एक्सप्लेन करायसाठी त्यांनी काय यूज केलं, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स यूज केलं. आणि हे त्यावेळेसच्या बायोलॉजिस्ट जे होते त्यांच्यासाठी ही जी पद्धत होती ही नवीन होती. त्याच्यामुळे मेंडेलचं जे वर्क आहे ते काय झालं, अनरेकग्नाइज्ड राहिलं किंवा अननोटिस्ड राहिलं. ओके, त्याच्यानंतर जसं की मी सांगितलं 1900 नंतर वेगवेगळ्या सायंटिस्टनी पुन्हा जे ग्रेगर मेंडलनी जे रिसर्च केलं त्याच्यावर त्यांनी पुन्हा वेगवेगळे रिसर्च केले आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस जे ऑब्झर्वेशन्स झाले मेंडेल्सच्या कन्सेप्ट ऑफ फॅक्टर्सवर किंवा ज्याला आपण जीन्स म्हणतो आता, ते स्टेबल असं आहे किंवा डिस्क्रीट असं आहे, हे कंट्रोल एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर आहे, हे नंतर सायंटिस्टच्या लक्षात यायला लागलं. ओके, आणि त्यांनी ज्यावेळेस जे सांगितलं की मेंडेल्सनी सांगितलं की हे जे फॅक्टर्स आहेत ज्याला आपण आता जीन्स म्हणतो ते काय करतात, कंट्रोल करतात एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टरचं. आणि जे अलिल्स असतात ते अलिल्स म्हणजे ते पेअरमध्ये असतात हे आपण सुद्धा पाहिलो. आणि हे जे अलिल्स असतात हे काय होतात, ब्लेंड होत नाही एकमेकांमध्ये आणि हे त्यावेळेस जे आहे एक्सेप्टच केल्या गेल्या नाही आणि त्याच्यामुळे त्याचं जे वर्क आहे ते अनरेकग्नाइज्ड किंवा अननोटिस्ड राहिलं. ओके, त्याच्यावेळेस आणि ज्यावेळेस मेंडेलनी हे जे वर्क केलं त्यावेळेस फॅक्टर्स किंवा जीन्स हे तो सांगू शकला नाही की हे जे फॅक्टर्स आहेत किंवा जीन्स आहेत हे कुठे असतात किंवा कोणत्या सेल्समध्ये जे गमेटिक सेल्स असतात जसं की स्वम्स म्हणा किंवा मग एग्ज म्हणा, हे कुठे असतात हे त्यावेळेस त्याचं फिजिकल लोकेशन मेंडेल काही सांगू शकला नाही. त्याच्यानंतर आता एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे 1866 to 1900पर्यंत त्याचं हे जे वर्क आहे मेंडेलचं ते अननोटिस्ड राहिलं, अनरेकग्नाइज राहिलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेसच्या बायोलॉजिस्टला त्याचं जे वर्क आहे ते समजण्यातच नाही आलं. त्याच्यानंतर 1900मध्ये ओके, तर सायंटिस्ट जसं की ह्युगो डी वॅलिस, त्याच्यानंतर कोरेन्स आणि वॉन स्ट्रिचमार्क यांनी काय केलं की इंडिपेंडंटली रिडिस्कवर केलं मेंडलचं वर्क ऑन द इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स. ओके, तर 1900मध्ये काय केलं की ह्युगो डी व्हॅलिस, वॉन स्ट्रिचमार्क आणि कोरेन्स यांनी इंडिपेंडंटली म्हणजे काय की हे जे 3 सायंटिस्ट आहेत त्यांनी
वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःहून रिडिस्कवर केलं. हे जे मेंडेलचं वर्क आपण आता स्टडी करत होतो ते इनहेरिटन्स ऑफ ट्रेटचं मेंडेलचं वर्क त्यांनी रिडिस्कवर केलं. ओके, त्याच्यानंतर त्यांनी जे रिडिस्कवर केलं हे कशाच्या बेसिसवर केलं, कारण की त्यावेळेस 1900च्या नंतर काय भेटलं त्यांना, जी मायक्रोकॉपी आहे सायंटिस्टला ती मिळाली. म्हणजे काय की सेल डिव्हिजन त्यावेळेस त्याच्यानंतर 1900च्या नंतरच मायक्रोस्कोपचा काय डिस्कवर झाला आणि मायक्रोस्कोप डिस्कवर झाल्यानंतर जे सेल डिव्हिजन आहे आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम आहे हे अंडर मायक्रोस्कोप स्टडी करता आले. आणि हे व्यवस्थित त्यांना स्टडी करता आल्यामुळे त्या वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय सांगितलं की इंडिपेंडेंटली काय सांगितलं की हे जे मेंडेल्सचं वर्क आहे त्यांनी पुन्हा रिडिस्कवर केलं. म्हणजे पुन्हा शोधून काढलं किंवा त्याच्या बेसिसवर त्यांनी जे मेंडेल्सनी सांगितलेलं आहे ते 90% खरं आहे. आणि जे त्यांनी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स यूज करून जे बायोलॉजिकल टर्म्स सांगितले आहेत त्या व्यवस्थित आहेत असं या सायंटिस्टनी सांगितलं. ओके, 1900च्या नंतर ज्याच्या मायक्रोस्कोपचा डिस्कवर झाल्यानंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर वॉल्टर सटन आणि थिओडर बोव्हरी. ओके, वॉल्टर सटन आणि थिओडर बोव्हरीनी 1903 मध्ये काय केलं, स्टडी केला पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर. तर त्यांनी काय केलं, वॉल्टर सटन आणि थिओडर बोव्हरीनी काय केलं की पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर्स याच्यावर स्टडी केला आणि बिहेवियर ऑफ क्रोमोझोम्स त्यांनी स्टडी केले ॲट द टाइम ऑफ द मिओसिस. म्हणजे मिओसिसच्या वेळेस त्यांनी काय केलं की पॅरलल बिहेवियर ऑफ म्हणजे जे मेंडेल्सनी सांगितलेले जीन्स आहेत किंवा फॅक्टर्स आहेत त्याचा पण स्टडी केला. आणि मिओसिसच्या वेळेस ज्या क्रोमोझोम्सचा सुद्धा एकाच वेळेस म्हणजे पॅरलली त्यांनी दोन्ही जे टर्म्स आहेत त्या स्टडी केल्या. कोणत्या स्टडी केल्या की मेंडेल्सनी जे सांगितलेले फॅक्टर्स आहेत त्यांचा आणि मिओसिसच्या वेळेस क्रोमोझोम्सचं बिहेवियर कसं असतो या दोन्ही यांचा एकाच दृष्टीने पॅरलल वेनी त्यांनी स्टडी केला. आणि त्याच्यानंतर त्या बेसिसच्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर त्यांनी काय सांगितली, दॅट इज द क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. ओके, तर त्यांनी काय सांगितली, क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स हे सांगितलं. ओके, तर त्याचे जे पॉस्ट्युलेट्स आहेत, ओके, पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय, फॅक्ट्स. ओके, क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्सचे हे कोणी सांगितली आहे, वॉल्टर सटन आणि थिओडर बोव्हरीनी. तर त्यांनी जे पॉस्ट्युलेट्स म्हणजे फॅक्ट्स म्हणू आपण त्याला किंवा ट्रूथ म्हणू. तर हे जे फॅक्ट्स आहेत ते त्यांनी कोणते कोणते सांगितले क्रोमोझोमल थेरीमध्ये ते आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जो फॅक्ट आहे किंवा पॉस्ट्युलेट्स आहे की ही थेरी काय सांगते की क्रोमोझोम्स आर फाउंड इन पेयर्स इन सोमॅटिक और डिप्लॉइड सेल. ओके, तर इथे हा डिप्लॉइड सेल आहे. तर या डिप्लॉइड सेलमध्ये आपल्याला आता डिप्लॉइडचा अर्थ आपल्याला माहिती आहे. ओके, डिप्लॉइड म्हणजे काय की जिथे काय असतो क्रोमोझोम्सचा नंबर डबल असतो त्याला काय म्हणतो आपण, डिप्लॉइड म्हणतो. तर ही डिप्लॉइड सेल कोणती असते, सोमॅटिक सेल असते. सोमॅटिक सेल म्हणजे कोणते, जे गमिट्स सोडून बाकीचे जे सेल्स असतात त्यांना काय म्हणतो आपण, सोमॅटिक सेल्स म्हणतो. ओके, तर त्यांनी सगळ्यात पहिलं काय सांगितलं की या जे सोमॅटिक सेलमध्ये किंवा डिप्लॉइड सेलमध्ये हे जे क्रोमोझोम्स असतात ते कसे असतात, पेयर्समध्ये आपल्याला सापडतात. ओके, दे आर फाउंड इन अ पेयर्स. हे सगळ्यात पहिले त्यांनी पॉस्ट्युलेट सांगितलं. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं त्यांनी, ड्युरिंग द गमिट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम पेयर्स सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली. आणि ज्यावेळेस काय होतं, गमिट फॉर्मेशन होतं. गमिट फॉर्मेशन कधी होतं, जसं की मिओसिसमध्ये. ओके, मिओसिस 1 आणि मिओसिस 2 याच्यामध्ये होताना हे जे होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर आहे, होमोलॉगस क्रोमोझोम, आता हे पहा रेड कलरची एक होमोलॉगस पेअर आहे आणि ही ग्रीन कलरची होमोलॉगस पेअर आहे. ओके, तर आता ही होमोलॉगस काय आहे, आपला पुष्कळ वेळा झाला आहे होमोलॉगस आणि हेट्रोलॉगस. तर याच्यावरचे जे अलिल्स आहेत, ओके, जीन्स मधले जे अलिल्स आहेत ते कसे आहेत, सारखे आहेत. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे कॅपिटल ए दोन अलिल्स आहेत या क्रोमोझोमवर आणि हा स्मॉल ए हे दोन अलिल्स आहेत. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, होमोलॉगस क्रोमोझोम. ओके, आता ज्यावेळेस गमिटचं फॉर्मेशन होतं, ओके, म्हणजे मिओसिस होते. तर मिओसिस फर्स्टमध्ये काय होतं की हे दोन जे होमोलॉगस आहे हे एका सेलमध्ये येतात आणि
हे दोन जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे हे एका सेलमध्ये येतात. ओके, त्याच्यानंतर पुन्हा मिओसिस सेकंड होते. आपण सेल डिव्हिजन मिओसिस स्टडी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण स्टडी केलेला आहे की मिओसिस सेकंड नंतर किती गमेट्स तयार होतात, 4 गमेट्स तयार होतात किंवा 4 सेल्स तयार होतात. आणि आपल्याला असं दिसतं की प्रत्येक गमेटमध्ये एक एक क्रोमोझोम हा आलेला असतो. ओके, तर इथे तेच सांगितलं आहे की ड्युरिंग द गमेट फॉर्मेशन होमोलॉगस पेअर सेग्रिगेट म्हणजे काय होतात, सेग्रिगेट होतात म्हणजे काय, वेगवेगळे होतात. हे पहा, हे वेगवेगळे झालेले आहेत. आणि त्यांची असॉर्ट म्हणजे काय की ज्यांची जी मिक्सिंग आहे, असॉर्ट म्हणजे मिक्सिंग कशी होत असते, इंडिपेंडेंटली होत असते. ओके, ड्यू टू दिस इच गमेट कंटेन्स ओनली 1 क्रोमोझोम ऑफ अ पेअर. तर याच्यानंतर मिओसिस सेकंडच्या झाल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे की इच गमेटमध्ये काय आहे, ओनली 1 क्रोमोझोम, पेअर मधला फक्त एकच क्रोमोझोम एका गमेटमध्ये आपल्याला दिसत आहे. आता इथे पहा, एका गमेटमध्ये हा रेड म्हणजे कॅपिटल ए वाला आहे. त्याच्यानंतर या होमोलॉगस क्रोमोझोम या गमेटमध्ये कॅपिटल ए रेड कलरचा क्रोमोझोम आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला दिसत आहे की ग्रीन कलरचा स्मॉल ए आलेला आहे. त्याच्यानंतर इथे पण ग्रीन कलरचा स्मॉल ए आलेला आहे. म्हणजे प्रत्येक गमेटमध्ये काय दिसत आहे आपल्याला, एक एक जो क्रोमोझोम आहे पेअर मधला तो एक एक क्रोमोझोम काय झालेला आहे, आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं आहे त्यांनी क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स मध्ये की थर्डली सांगितलं आहे की हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर कॅरीड बाय क्रोमोझोम्स विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ दिस गमेट्स. तर या गमेट्समध्ये जे न्यूक्लियस असतं त्याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स असतात हे क्रोमोझोम्स काय असतात, काय कॅरी करतात, हेरिडिटरी कॅरेक्टर. हेरिडिटरी कॅरेक्टर्स जे असतात त्या हेरिडिटरी कॅरेक्टर्स म्हणजे कोणते की जे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंग पर्यंत जाणारे जे कॅरेक्टर आहेत. ओके, की कोणतं कॅरेक्टर हेरिडिटरी आहे, तर हे कॅरेक्टर कोण कॅरी करतं, हे जे क्रोमोझोम्स असतात ते कॅरी करतात आणि ते कुठे प्रेझेंट असतात, इन द न्यूक्लियस ऑफ द गमेट्समध्ये. ओके, त्याच्यानंतर फोर्थली काय सांगितलं आहे की गमेट्स. आता गमेट्स म्हणजे कोणते, स्पर्म नाही असू शकतो. स्पर्म आपण कोणाला म्हणतो, मेल गमेटला म्हणतो. आणि एग कोणाला म्हणतो, फिमेल गमेटला म्हणतो. तर स्पर्म आणि एग मध्ये काय दिसतं आपल्याला, कंटेन ऑल हेरिडिटरी कॅरेक्टर. म्हणजे स्पर्म आणि एग मध्ये काय दिसतं आपल्याला की जे हेरिडिटरी कॅरेक्टर आहेत ते आपल्याला दोन्ही ज्या गमेट्समध्ये आहेत ते पाहायला मिळतात. ओके, दे फॉर्म द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड द ऑफस्प्रिंग. तर हे जे गमेट्स आहेत ते काय आहे, लिंक आहे. हे पहा, लक्षात घ्या, हे काय आहे, हे जे गमेट्स आहेत, स्पर्म म्हणा किंवा एग म्हणा, ते काय आहे, लिंक आहे बिटवीन द पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग मध्ये. ओके, म्हणजे हेरिडिटरी कॅरेक्टर जे पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग मध्ये जात आहेत त्यांची लिंक कोणते आहेत, गमेट्स आहेत. ओके, आयदर स्पर्म असेल किंवा एग असेल. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ पॉस्ट्युलेट काय आहे, द युनियन ऑफ स्पर्म ऑर एग ड्युरिंग फर्टिलायझेशन रिस्टोर द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. तर ज्यावेळेस एग आणि स्पर्म आणि एग फर्टिलायझेशनच्या वेळेस त्यांचं युनियन होतं त्यावेळेस काय होतं की जो डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम काय होतं, रिस्टोअर होतं. म्हणजे पुन्हा डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम तिथे पुन्हा आलेला आपल्याला दिसून होतो. कधी, ज्यावेळेस स्पर्म आणि एगचं फर्टिलायझेशनच्या वेळेस युनियन होतं त्यावेळेस. म्हणजे गमेट फॉर्मेशनच्या वेळेस जे हॅप्लॉइड झालेलं आहे म्हणजे सिंगल क्रोमोझोम आलेला आहे ते पुन्हा डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम कधी होतं, ज्यावेळेस युनियन होतं स्पर्म आणि एगचं ड्युरिंग द फर्टिलायझेशन. आणि ते जे रिस्टोअर होतं डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम हे कधी होतं, वेन द युनियन ऑफ स्पर्म अँड एग ड्युरिंग द फर्टिलायझेशन. तर हे यांनी पॉस्ट्युलेट्स सांगितलेले आहेत सर्टन आणि बवरीने इन क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्समध्ये. ओके, तर यांनी हे सांगितलेलं आहे की डिप्लॉइड सेल असतो किंवा सोमॅटिक सेल असतो त्याच्यामध्ये काय असतात, पेयर्समध्ये आपल्याला काय दिसतात, हे क्रोमोझोम्स आपल्याला पाहायला मिळतात. या क्रोमोझोम्सवर काय असतात, जीन्स असतात आणि प्रत्येक जीनचं जे अल्टरनेटिव्ह फॉर्म असतं त्याला अलिल्स म्हटलं जातं. ओके, तर हे जे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत म्हणजे काय की त्यांचे जे अलिल्स आहेत ते सेम आहेत. म्हणजे कॅपिटल ए स्मॉल ए, तर यांना काय म्हणू आपण, होमोलॉगस क्रोमोझोम. त्याच्यानंतर त्यांच्या ज्यावेळेस गमेटचं फॉर्मेशन होतं किंवा मिओसिस होतं त्यावेळेस प्रत्येक गमेटमध्ये काय दिसतं आपल्याला, एक एक क्रोमोझोम आलेला दिसून येतो. ओके, तर या गमेट्समध्ये काय म्हणू आपण की हेरिडिटी कॅरेक्टर म्हणजे गमेट्समध्ये किंवा क्रोमोझोममध्ये काय आहेत, हेरिडिटी कॅरेक्टर कॅरीड केले जातात जे न्यूक्लियसमध्ये असतात गमेट्सच्या. त्याच्यानंतर हे जे गमेट्स आहे हे काय लिंक आहे बिटवीन द पॅरेंट आणि ऑफस्प्रिंगमध्ये.
त्याच्यानंतर जो डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम रिस्टोर कधी केला जातो, ज्यावेळेस युनियन होतं स्पर्म आणि एगचं ड्युरिंग द फर्टिलायझेशन. ओके, दिस इज ऑल अबाउट द क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. थँक्यू.